मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तेव्हा युती झाली केवळ घोषणा बाकी। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर चर्चा पूर्ण, सगळ्या महानगरपालिकेच्या प्रक्रिया पूर्ण, आम्ही दोन्ही पक्ष मनापासून एकत्र, जागा वाटपावरून दोन्ही पक्षात विसंवाद नाही, राऊतांची स्पष्टोक्ती। काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्यास त्यांची मदत घेणार, आघाडीबाबत काँग्रेससोबत चर्चा संपली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील जयंत पाटलांसोबत चर्चा सुरू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मुनगंटीवार भाजपचे एक नंबरीय असून मुनगंटीवारांच्या भावना सच्चा कार्यकर्त्याच्या भावना, संजय राऊतांचा टोला। सांगलीच्या तासगावमध्ये भाजपचे संपूर्ण पॅनलचं डिपॉझिट जप्त, पक्षातील अंतर्गत गटबाजीला परिणाम, तर भाजप तालुका अध्यक्षाला पदावरून हटवण्याची मागणी। पुणे महानगरपालिका निवडणूक, भाजपच्या 62 उमेदवारांची यादी तयार, 26 तारखेला पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती। महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक 135 ते 140 जागा लढणार असल्याची माहिती। एक दिन हम सब अपनी चुप्पियों को लेकर मर जाएंगे और हमारा सबसे आखिरी ख्याल होगा, हमें बोलना चाहिए था, संजय राऊतांचं सूचक ट्वीट। क्या बडा तो सबसे दम बडा, सगळ्यांना हनलं नाही तर नाव बदलून टाकेल। इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या डायलॉग बाजीचे बॅनर झळकले। राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी, युतीबाबत राज ठाकरेंनी आधीच सगळं जाहीर वाजवून घ्या, नंतर मनसेचे निवडून आलेले नगरसेवक पळवतील, केशवोपाध्येंचा ट्विट करत ठाकरे बंधूंना टोला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं प्रशांत जगताप नाराज। विशाल तांबे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष होणार, राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रशांत जगताप नाराज, राजीनामा देण्याचा दिला होता इशारा। पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, पिंपरी चिंचवडमध्ये युतीच्या संदर्भात शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रात्री महत्त्वाची बैठक, मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत युतीवर बैठकीत एकमत झाल्याची चर्चा। ठाकरे बंधूंमध्ये बैठकांवर बैठका, भाजप जागा वाटपाचा पेच सुटेना, तर युतीची घोषणा लांबणीवर, युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता। जागा वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युती नाही, राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका। दादर, शिवडी, विक्रोळी, भांडूप येथे जागेसाठी रस्सीखेच। माझा पराभव, निलेश राणेंच्या एंट्रीमुळे मात्र 9 नगरसेवक निवडून आल्यानं कणकवलीत सत्ता भाजपचीच, कणकवलीमधील भाजप पराभूत उमेदवार समीर नलावडेंचं वक्तव्य। भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, मुनगंटीवार जोरगेवार आमने सामने, कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यावर जोरगेवारांचा तीव्र आक्षेप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये मोठा धक्का, युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांचा भाजपात प्रवेश, बबलू शेलारांच्या पक्षप्रवेशावर गजानन शेलारांची चुप्पी। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 नगरसेवक युवराज बेलदरे नाराज, निर्णय घेण्याची वेळ इतरांमुळे आली, बेलदरे यांच्याकडनं सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त। सोलापूर महानगरपालिका, राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवारांच्या भेटीला, सोलापूर महानगरपालिकेच्या संदर्भात करणार सविस्तर चर्चा। शिवसेनेनं आयुष्यातील मोठी चूक केली, भाजपसोबत युती तोडणं हा इतिहासामध्ये काळा दिवस, सामनातील टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर। अंजली दमानी आज पुण्यामध्ये जाणार, पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार। सोलापूर मोहोळ नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या सिद्धी वस्त्रे यांचा विजय, सिद्धी वस्त्रे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, अजित पवारांनी त्यांच्या कार्याचं केलं कौतुक। बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या युतीसंदर्भात शिक्कामोर्तब, ठाकूरांबरोबर चर्चेची दुसरी फेरी यशस्वी, जागा वाटपाबाबत कसलाही तिढा नाही, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केली भूमिका। जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदे काही जागांवर ठाम, आज पुन्हा शिवसेनेची बैठक, भाजपसोबत चर्चा केल्यानंतर शिवसेनेची बैठक। ठाण्यामध्ये भाजपचे स्वबळाचे संकेत, महायुतीचं जागा वाटप ठरेना, इच्छुक उमेदवारांची यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठवणार। नवाब मलिकांना दूर केल्यास राष्ट्रवादीसोबत लढण्यास भाजप तयार, खासदार सुनील तटकरेंचा पुढाकार, महायुतीमध्ये सामील होण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती।
निवडणुकीमध्ये भक्कम कामगिरी केल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा पोकळ, मात्र हा विजय चोरलेल्या धनुष्यबाणाचं पुण्य. काय खरं आणि काय खोटं जनता ओळखून सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. तेल्लारा नगर परिषदेच्या निकालावर संशय, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शिवानी थाटेंची पोलिसांमध्ये तक्रार. शिवानी थाटे यांच्या मोबाईलवर संशयास्पद संदेश. सोलापूर पालिका निवडणुकीची मतमोजणी 7 ठिकाणी होणार. ईव्हीएम मशीन रामवाडी गोदामात ठेवण्यात आल्यानं परिसर सील करण्यात आला. पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त. 29 पालिका निवडणुकांसाठी आजपासून अर्ज दाखल करायला सुरुवात. उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. पालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात. अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत, तर 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार. चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात. 25 आणि 28 डिसेंबर रोजी नामांकन प्रक्रिया बंद असेल. नामांकन पत्र ऑफलाईन सादर करता येणार. यंदा पालिका निवडणुकीमध्ये अपक्षांच्या संख्येमध्ये भर पडण्याची शक्यता. सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी वाढणार असल्याचं चित्र. 2 जानेवारीपर्यंत चित्र स्पष्ट होणार. नागपूर पालिका निवडणुकीसाठी भाजपचे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण. उमेदवारांच्या यादीकडे लक्ष, तर जवळपास 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीमध्ये. आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, अन्यथा मी आत्मदहन करेन. आयुष कोमकरच्या आईचा इशारा. लातूरमध्ये रेणापूर नगरपंचायतीवर भाजपचा विजय. आई नगराध्यक्ष तर मुलगा नगरसेवक म्हणून विजयी. नगरपंचायतीवर एकाच कुटुंबाचा ऐतिहासिक विजय. वाशिमच्या गोवर्धन गावात आई जगदंबा रेणुका मातेची यात्रा. दैत्याच्या सोंगाची परंपरा गेल्या 150 वर्षांपासून अखंडितपणे जोपासली जाते. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी 2,44,00,000 दान. 67 दिवसांमध्ये घसघशीत दान. निवडणुका, सलग सुट्ट्यांचा परिणाम, तर परदेशी भाविकांकडून देखील अंबा मातेचा जागर. वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली. सौरभ कुमार अग्रवाल आता वर्ध्याचे नवे एसपी. कराडमध्ये कृष्णा मॅरेथॉनचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये सुमारे 2000 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग. कृष्णा औद्योगिक महिलांच्या संस्थेचा संस्थापिकांच्या हस्ते ध्वज दाखवत मॅरेथॉनला प्रारंभ. चंद्रपूर हायकोर्टाची जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अवमान नोटीस. धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पॉवर स्टेशनमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईला अपयश मिळाल्यानं नोटीस. वसईच्या गास गावात ख्रिसमस कार्निवलची धूम. कार्निवलमध्ये जवळजवळ 500 पेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग. हा कार्निवल गावोगावी फिरणार. राज्यातील 2090 न्यायालयांची सुरक्षा मजबूत. न्यायालयांच्या सुरक्षेसाठी 443 कोटी 24 लाखांपेक्षा अधिक निधी मंजूर. 8282 सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात येणार. राज्यातील वीज यंत्रणा अधिक सक्षम होणार. वीज वहन यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी महापारेषण आणि महानिर्मिती यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.